आपण उकडलेला बटाटा मस्त चाळणीमधून त्याला काढून घेऊया. त्याच्यातून काढल्यामुळे त्याचे साल्ट बाजूला असतात बटाट्याचे आणि कप्प पण जातो. बघू शकता किती कप्प झाला आहे. त्यानंतर मी 2 कांदे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत. मला कांदा टाकायचा असेल तर टाका, नंतर नका टाकू. मला आवडतात म्हणून मी टाकलं. बारीक बारीक करून घ्या. त्यानंतर मिरचीची लसणाची पेस्ट, कोथिंबीर. त्यानंतर कढई ठेवा गॅसवर. तेलामध्ये जिरा, मोहरी, कांदा, कोथिंबीर आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून चांगलं मिक्स करून घ्या. त्यानंतर बटाटा टाकूया. त्यावर हळदी टाकूया. त्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर कढई खाली उतरवून त्यामध्ये नमक मिक्स करूया. नमक चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर बेसन पीठ घेऊया. बेसन पिठामध्ये हळदी, जिरा, मीठ, ओवा टाकून मिक्स करून घेऊया. नंतर हळूहळू पाणी टाकून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला वडापाव आवडतो का. मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं बॅटर करून घ्या. नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. त्यानंतर असे गोळे करू शकता या चपटे तुमच्या मनावर. मी 2 प्रकारचे करून घेतले आहे. आधी थोडं टाकून बघितलेलं आहे. नंतर असं मस्त बेसन पिठामध्ये गोळे टाकून तेलामध्ये सोडून द्या. गरम गरम तेलामध्ये बघू शकता व्हिडिओमध्ये असे गरम गरम. नंतरचे मी घेतले आहे अशी चपटे करून. हे बघा, हा थोडा खालून परतला. मग असे चपटे करून घेतलेले आहेत. तेलामध्ये सोडून टाकल्या उशीर त्याला हात लावून नाहीतर वडा फुटतो. त्यानंतर परतून घेऊया. चांगलं भाजून घेऊया. नंतर आपण उरलेले सर्व बटाटा वडे काढून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाकीचे बी वडे तळून घेऊया गरम गरम तेलामध्ये. त्यानंतर आपण तेलामध्ये मिरच्या सोडूया, कारण की मिरच्याशिवाय वडा काही छान लागत नाही. त्यानंतर वड्याला मस्त कापून घेऊन मध्ये वडा ठेवूया. पावलं कापून घेऊन मध्ये वडा ठेवूया. बघा किती छान झाला आहे.